अरबिंदो रिअल्टी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भद्रावती तहसीलमधील बेलोरा गावात कोळसा खाणकाम सुरू करत आहे। या विरोधात गावकऱ्यांनी आधीच एल्गार पुकारला होता। मात्र कंपनीचं कोळसा उत्खनन काम सुरूच आहे। परंतु कंपनीने किमान गावकऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती। अनेक मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ता व माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी अन्नत्याग आंदोलन देखील केले होते। या आंदोलनावेळी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, भद्रावतीचे आमदार करण देवतडे यांनी मध्यस्थी करून ठेंगणे यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली होती। कंपनीने गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मागितला होता। मात्र त्यापूर्वीच अरबिंदो कंपनीकडून बेलोराचे आराध्य दैवत भंगाराम देवीचे मंदिर तोडून विटंबना करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। तसेच कंपनीने गावकऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनोज ठेंगणे यांनी दिला आहे। पाहूया सामाजिक कार्यकर्ता तथा माजी सैनिक मनोज ठेंगणे पत्रकार परिषदेत काय म्हणाले। मी सामाजिक कार्यकर्ता माजी सैनिक मनोज ठेंगणे। मागे मी अरबिंदो कंपनी आणि एसएस कंपनीच्या विरोधात एक अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यामध्ये सुधीर भाऊने मध्यस्थी घेऊन 16 जूनला माझं उपोषण सोडलं होतं 8व्या दिवशी। त्यानंतर 17 जूनला भद्रावती तहसील ऑफिसमध्ये SDO साहेब, स्थानिक आमदार करण भाऊ देवतडे, सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि SDO साहेब आणि तहसीलदार सर्व त्या मीटिंगमध्ये होते। त्यावेळेस कंपनीने 7 दिवसाचा टाईम पिरियड आम्हाला मागितला होता की त्याच्यामध्ये जे आपण मागण्या केल्या होत्या त्याबद्दल ते उत्तर देणार होते। आणि त्याच्यामध्ये काय झालं की 7 दिवस झाल्यानंतर त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही आणि 4 दिवसामध्येच त्यांनी जसं माझ्या मागणीमध्ये होते जे सिक्युरिटी आमची सगळी काढून टाकली त्याच्यामध्ये। आणि आता 27 जूनला तिथं माझ्या सेकंड मागणीमध्ये जे होतं की आमचं भंगारामचं मंदिर आहे तिथं, त्या मंदिराचं गावाचं पुनर्वसन तर त्या मंदिराला हलवण्यात यावं। पण त्यांनी तसं न करता आता या 27 जूनलाच कुठलाही कोणाला एक नोटीस नाही त्याचा सूचना न करता त्यांनी 27 जूनला भंगारामचं मंदिर तोडून त्याची विडंबना केली आणि ते मंदिर पूर्ण उचलून टाकलं त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये आता त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे। पण कंपनीच्या याच्यामध्ये पूर्णपणे दादागिरी हे दिसून राहिली आहे आणि याच्यामध्ये कुठल्या तरी एका मोठा व्यक्तीचा हात असू शकतो हे नाकारताही येत नाही। पुढची भूमिका जर आता प्रशासन बघू याच्यामध्ये काय त्यांच्यावर काय कारवाई करते पोलीस प्रशासन। जर नाही झालं त्याच्या मी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार। CTV साठी वैभव रुयारकर।